नमस्कार. शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी आपण सध्या माहिती घेत आहोत. आणि आरमारामधल्या 21 बोटींचा पहिला ताफा त्यांनी कसा तयार केला, कोणाच्या मदतीने केला, त्यात काय अडचणी आल्या वगैरे ते आपण बघितलं. आणि त्याच्यावरची पोर्तुगीज मोठ्या अधिकाऱ्यांची म्हणजे व्हाईसरॉय किंवा ज्याला मराठीमध्ये आपण विजरई असं म्हटलं जायचं, त्या विजरईची प्रतिक्रिया आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलेली आहे. तो असं म्हणत होता की जरी यांनी 20 जहाजं निर्माण केली असली तरी ती इतकी भिकार आहेत की आमची एक फ्रिगेटसुद्धा त्याच्या अख्ख्या 20 जहाजांचा धुव्वा उडवू शकते. अर्थात प्रत्यक्षात हा धुव्वा पोर्तुगीजांनी कधी उडवला नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी तशी एक इच्छा व्यक्त केली, प्रतिक्रिया दिली, हे खरं आहे. परंतु त्या 20 जहाजांपैकी एकही जहाज पोर्तुगीजांनी लगेच नष्ट केलं किंवा शिवाजी महाराजांचा आरमार पुढच्या काही वर्षामध्ये त्यांनी मोडून टाकलं, अशा प्रकारचं काही उदाहरण घडलेलं आपल्याला दिसत नाही. झालं ते नेमकं ह्याच्या उलटं झालं तेही आपल्याला कळतं की सतत महाराजांचं आरमार हे वाढतच गेलं. त्याच्यामध्ये नौदलामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या पण वाढत गेली आणि शिवाजी महाराजांचं कार्यक्षेत्र हे सुद्धा वाढत गेलं. पुढे ज्याला आपण म्हणतो की इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, ह्याच्यामध्येही आपल्याला माहिती मिळते की शिवाजी महाराजांनी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये खरोखरच पदार्पण केलं. मस्कत, मोचा, बगदादपर्यंत त्यांची जहाजं जायला लागली. इकडचा माल घेऊन ते तिकडे जायला लागले, तिकडचा माल घेऊन इकडे यायला लागले. आणि या सगळ्या व्यवहारामध्ये त्यांना चांगला फायदा होत असावा या प्रकारच्या नोंदी किंवा अशा अर्थाच्या नोंदी या ब्रिटिशांनी केलेल्या आहेत. आणि एवढंच नाही, म्हणजे त्याच्यात त्यांना काही वेळेला नुकसान पण आलं. म्हणजे शिवाजी महाराजांची तांदळाने भरलेली 2 जहाजं बुडाली असंही आपल्याला फॅक्टरी रेकॉर्ड्समधनं दिसतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं प्लस मायनस असतं, माणसं प्रगती करतात, मग काही काळ खीळ बसते, थोडीशी माघार घेण्याची वेळ येते. हे शिवाजी महाराजांच्याही बाबतीमध्ये झालेलं आहे. परंतु माघार घेण्याची वेळ किंवा नुकसानीची वेळ ही त्यांच्यावरती खूप कमी आली आणि प्रगतीची किंवा पुढे जाण्याची घटना किंवा त्या प्रकारचा क्रम हा त्यांनी कायम ठेवलेला मात्र आपल्याला दिसतो. आणि एवढंच नाही तर पुढे सगळ्याच बड्या नौदलवाल्या लोकांनी शिवाजी महाराजांचं नौदल आणि त्यातल्या लोकांचं कौशल्य किंवा त्यांची ताकद याची आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दखल घेतलेली दिसते. आणि हे कशावरून, म्हणजे हे आपण म्हणतो म्हणून का, तर नाही, हेही पुन्हा तुम्हाला इंग्लिश लोकांच्याच उद्गारांमधून, त्यांच्या लिखाणांमधून हे आपल्याला दिसतं. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराजांनी व्यापारी जहाजं निर्माण केली, त्याला संरक्षण देण्याकरता त्यांनी लढाऊ जहाजांची निर्मिती केली. या सगळ्याला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून, आधार असावा म्हणून, संरक्षण असावं म्हणून किंवा ज्याला आपण नौदल पूरक व्यवस्था म्हणतो, त्या सगळ्या निर्माण करण्यासाठी, चांगल्या चालवण्यासाठी त्यांनी सागरी किल्लेसुद्धा निर्माण केले. त्यातले अनेक आपल्या महाराष्ट्राच्या, म्हणजे सगळ्याच आपल्या महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरतीच आहेत. आणि साधारणपणे सध्याचा गुजरातचा भाग म्हणजे दक्षिण गुजरात ते कारवारपर्यंतचा हा जो सगळा समुद्र किनारा आहे, हा शिवाजी महाराजांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून निश्चित केलेला होता. अर्थात आंतरराष्ट्रीय व्यापार करताना ते त्याच्याही पलीकडे जात होते, उघडच आहे. परंतु नियमितपणे मराठी नौदलाचं अस्तित्व किंवा त्याचा प्रभाव जो राहायला पाहिजे तो त्यांनी या सगळ्या भागासाठीचा निश्चित केलेला होता आणि त्याप्रमाणे आपली पावलं टाकलेली होती. परंतु आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे जे आजच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं महत्त्व का, त्यांचा इतिहास आपण का वाचायचा, त्याच्यातनं का समजून घ्यायचं, तर ते आपल्याला एवढ्याचसाठी आवश्यक आहे की वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक अडचणी येतात, अनेक हर्षामर्षाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात. पण त्याच्यातनं अनेक वेळेला आपली गडबड होते की त्याच्यातनं नेमका आपण कसा मार्ग काढायचा किंवा काय पद्धतीने आपण गेलं पाहिजे हे आपल्याला एक तर कळत नाही किंवा उशिरा कळतं. पण शिवचरित्राचा आढावा घेतला तर आपल्याला ताबडतोब लक्षात येतं की अशा प्रसंगामध्ये आपण जर शिवाजी महाराजांचं या काळातलं किंवा या घटनेवरचं वर्तन किंवा संबंधीची प्रतिक्रिया आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला कळतं की अरे आपल्याला आजसुद्धा, म्हणजे 21व्या शतकामध्ये सुद्धा आपल्या अनेक गोष्टींवरती किंवा अनेक अडचणींवरती मार्ग काढणं याच्यासाठी शिवचरित्र उपयुक्त आहे. कारण शिवाजी महाराजांनी इतकं परिस्थितीचं गांभीर्य किंवा त्या परिस्थितीच्या सर्व खाचाखोचा ओळखणारं व्यक्तिमत्व आपल्याला या आपल्या देशाच्या इतिहासामध्ये दुसऱ्या कोणाचं आढळत नाही. काही प्रमाणांमध्ये परकीयांमध्ये
ब्रिटिशांचं किंवा इंग्रजांचंही वैशिष्ट्य आपल्याला त्या पद्धतीचं दिसतं की ते सुद्धा अत्यंत धोरणीपणाने वागताना दिसतात आपल्याला. अत्यंत प्रसंगोचित समयोचित अशा प्रकारचं वर्तन आपल्याला ब्रिटिशांचंही दिसतं आणि तेच इकडच्या बाजूला आपल्याला महाराजांचंही दिसतं. आणि मग हे आपण आरमार किंवा नौदल निर्मितीच्या बाबतीमध्ये आपण बोलत होतो, तर त्याच्यामध्ये असं आहे की शिवाजी महाराजांचं व्यापारी नौदल हे जगभर जात होतं हे, किंवा निदान मस्कत, मोचा, बगदाद हे मी तुम्हाला नावंही सांगितली. परंतु जे त्यांचं लढाऊ नौदल होतं, म्हणजे याच्यातल्या ज्या लढाऊ नौका होत्या त्यांचा वावर मात्र शिवाजी महाराजांनी हा किनाऱ्याने असेल किंवा किनाऱ्याला जोडणाऱ्या ज्या खाड्या असतात, म्हणजे नद्या जिथे समुद्राला मिळतात त्याला आपण खाडी असं म्हणतो. आणि मग या खाड्यांपुरतं त्याची आपलं खाड्यांवरती प्रभुत्व राहिलं पाहिजे हे त्यांनी लक्षात ठेवलेलं होतं. कारण खुल्या समुद्रामध्ये जाण्याइतकं त्यांच्या जहाजांचं बळ नव्हतं आणि इतक्या मोठी जहाजं किंवा इतक्या आधुनिक याची जहाजं बनवणं हे शिवाजी महाराजांना तितकंसं व्यवहार्यही वाटलं नाही. व्यवहार्य का नाही वाटलं, तर तेवढं जाण्याची त्यांना गरज नव्हती. म्हणजे मुख्यतः त्यांना जो नौदलाचा सगळा विषय होता तो बचावात्मक होता. इथे त्यांनी आक्रमक धोरण कुठेही स्वतःहून ठेवलेलं नाही आहे, कारण त्यांना माहिती होतं की आपल्याकडे माणसं कमी आहेत, आपल्याकडे पैसे कमी आहेत, आपल्याकडे आरमारही कमी आहे आणि आपले जे सगळे शत्रू आहेत, विशेषतः पोर्तुगीज आणि इंग्रज हे जे आपले शत्रू आहेत ते सर्व बाबतीत किंवा सर्वार्थाने आपल्यापेक्षा वरचढ आहेत. याचा विचार करूनच महाराजांनी आपली धोरणं कायम ठेवली आणि भूगोलाचं व्यवधान हे त्यांनी कायम सांभाळलं. त्यांनी एवढंच बघितलं होतं की आपल्या जहाजांना संरक्षण देणं हेच त्यांनी प्राथमिकता ठेवली होती. याचा अर्थ त्यांना खोल समुद्रात जायचं नव्हतं का? नक्कीच जायचं होतं. परंतु आत्ताच्या घडीला, म्हणजे जेव्हा त्यांनी हे नौदल निर्मिती सुरू केली त्यावेळच्या घडीला त्यांना संरक्षक किंवा बचावात्मकच नौदल उभं करणं आवश्यक होतं आणि तशीच त्यांनी पावलं टाकली. मग पुढची पावलं त्या बाबतीमध्ये काय होती हे आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.